वेलकम बॅक. बरेच दिवसांनी आज आपण व्हिडिओ करायला घेतलाय. खूप दिवस झाले. सगळ्यांना सांगू शकशील काय कारण आहे? काय आता उद्या काय आहे? संक्रांत आहे. मग तर एक संक्रांतीसाठी तारखेला एक तारखेला ब्लॉग टाकला होता आपण आणि आज तारीख किती आली? 12-13 तारीख आली. 12 दिवस तुम्ही काय करत होतात? जरा बिझी होतो वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. गावावरून आलो, दमलो होतो, साफसफाई करत होतो बस इतनी सी वजह पूरी है. आणि अजून काही गोष्टी आहेत पण त्या हळूहळू सांगू आम्ही ओके, तुम्हाला. टाइम बिंग सांगूया. आता कुठे चाललेस तू? आता आम्ही चाललोय संक्रांतीची तयारी, म्हणजे उद्या सुगड पूजण्यासाठी त्याला जे सामान लागतं ते आणायला आणि हळदी कुंकवासाठी काहीतरी वाण बघायला. ओके, मग त्याच्यासाठी मी कशाला पाहिजे तुला? म्हणजे काय, हम्म? ड्रायव्हर तर लागतातच ना. मी नाही आलो तर चालेल का? नाही झालं, हा, नाही चाललं. मग जाऊया. हे लागतं ना. हे लागतं बाई, हे लागतंय. बरोबर, सॉरी. हा, चला निघूया आपण. आपको लेके जाना ही पडेगा ना. चला चला. म्हणजे नवरा असेल नसेल चालेल, पण हे वॉलेट बाकी असं मी पाहिजे अजिबात म्हणलं नाही. असं नाही म्हटलं ना. मग मी आपलं माझ्या मनाचं बोललोय. ओके, एक मिनिट. आपण शिवा कॉम्प्लेक्स मध्ये आलेलो आहे. कारण उद्या संक्रांतीच्या निमित्ताने थोडीफार खरेदी बाकी आहे, त्याच्यामुळे चला. ऑलरेडी प्राजक्त पुढे जाऊन थोडीफार जी खरेदी चालू आहे तिला जॉईन करूया. मस्त बाजारपेठ नटलेली आहे संक्रांतीसाठी आणि संध्याकाळचं वातावरण एकदम प्रसन्न. समोर गणपती मंदिर आणि दोन्ही बाजूला बघू शकता, चारही बाजूला मस्तपैकी लाइटिंग वगैरे केलेली आहे. बाजारपेठ बघ कशी दिसते, आवडली का? मग का, हा, त्या संक्रांतीसाठी कशी उजळले व तिथे बघूया खाली. का इथे मिळेल? तिथे ना खाली. चल ₹37. 30 रुपये. ठीक आहे सर, ती पिशवी पकडणार आहे. हो गया अपना. आता हार घेऊया सब खरीदारी? देवाऱ्याला. का? हार आणि फुलं हाँ, देवाऱ्याला रे. बाकी सब हो गया अपना. हो, बाकी काय फुलं घेतली, तिळगुळ मी उद्या करणार आहे आणि एकदाच नाही घेतली. ओके, चलो फिर अभी निकलते हैं, घर जाते हैं ना. हां मग हां, आपल्या त्या विकाच्या रस्त्याला लागून. अशीच देशील. ह्याच्याकडे बघ ना, थोडा देतो का ऊस? नाही देणार, आपले रोजचे आहेत ते देतील. हां, हा कसा दुप्पट देईल तुला? नाही देणार. नाही, आमचे रोजचे काका आहेत ते देतील. ठीक. तर आज मकर संक्रांती आहे. तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मी तुम्हाला डायरेक्ट म्हणजे असा लाडू नाही देऊ शकत, पण तुम्ही जर इकडे आलात तर मी तुम्हाला पक्का लाडू देईन. तर आता मी तुम्हाला नाही देऊ शकत. तर आज आईने घरी हळदी कुंकू ठेवलंय आणि आता बायकांची ये जा चालूच आहे, पण आता जरा थांब, म्हणजे अजून येत आहेत बायका. तर माझे बाबा आत्ताच दमून थकून आलेत, मग त्यांना मी हळदी कुंकू लावणार आहे. मला हे नाही कळत, पुरुषांना हळदी कुंकू का नाही लावत, त्यांना वाण का नाही देत? म्हणजे बायकांनाच का हळदी कुंकू लावतात आणि वाण देतात? मी माझ्या मम्माला विचारलं, पण मम्मा म्हणाली की मला पण नाही माहिती. मला जसं कळायला हवं तसं उत्तर तिने नाही दिलं. तिने कुठून काय काय हिस्ट्रीमधून दिलं आन्सर, ते मला काय कळालं नाही. पण तुम्हाला तुमच्यामधनं कोणाला माहिती असेल तर तुम्ही नक्की सांगा, प्लीज सांगा, कारण की मला डोक्यातून बाहेर जाते. मी मम्माला किती वेळा विचारलं, 4-5 वेळा मी मम्माला विचारलं. तर आता ते जाऊ द्या, मी आता माझ्या बाबांना हळदी कुंकू लावणार आहे, वाण देणार आहे. चला.
एक मिनिट ओके. हे मी माझ्याकडून बाबांना वाढते. थँक्यू थँक्यू हा बाजून तिळगुळ देणं राहिलंय. हे घे दुसरं वाण. थँक्यू. अजून थांबा जरा. मी आणि बाबांना अजून द्यायचं. थँक्यू. हे घे. घे. थँक्यू मॅम. मोठ्यांदा पण थँक्यू. तुझं नाव सांग. असं कर. आणि आता दोन्ही हातांचा वास घे. दोन्ही तुझ्या हातांचा वास घे छान. एकच बरोबर. हा. हा सांडशील एकच बरोबर. तिळगुळ घ्या. एक बरोबर. अकरा गोगोल हा. बोला. मोर्या कर. काकीला मोर्या कर. मोर्या. दीदीला पण कर. मोरया. दीदीला मोर्या. मोरया. आणि मला कर मला. मोरया. येतो त्या दिवशी घोडा. मला सांग सणावारामध्ये इतका खर्च येतो माणसाला. म्हणजे आता मकर संक्रांतीचा सण होऊन गेला आणि हा इतका जो खर्च आहे ना, हा इतका खर्च असताना देखील तुम्ही बायका सणावारामध्ये अजिबात खर्च करायला मागे पुढे बघत नाही. असं का? प्रत्येक सण हे वर्षातून एकदा येत. संक्रांत वर्षातनं 10 वेळा येत नाही. 12 महिन्यात एकदाच येते. गणपती एकदाच येतात. होळी एकदाच येते. मग त्या सणाला त्या गोष्टीचं महत्व असतं ना. त्यामुळे पण आणि आनंदही तेवढाच असतो. पण असं वाटत नाही का थोडासा जास्तच खर्च होतो नाही असं काय नाही. पॉकेटवर थोडासा थोडासा? खर्च येणारच ना. तुम्ही समजा मित्रांसोबत पार्टी करायला गेला तर तेव्हा तुम्ही खर्चाचा विचार करता. बस बस मला हेच म्हणाय म्हणजे पार्टीवर तुम्ही आलातच. अर्थात म्हणजे तुम्ही बायका तुमच्यासाठी ज्या गोष्टी करतात त्याच्यावर सुद्धा खर्चावर येतात. तर आम्ही या खर्चावर का येऊ नये. हेच ऐकायचं राहिलं होतं मग आजच्या शुभ प्रसंगी. बरोबर. खरं खरं उत्तर दिलं की माणसाला राग आणि काय येतो. सगळ्या बायका तुमच्याशी अग्री करतील तुझ्या आत्ताच्या स्टेटमेंट बरोबर. पण पुरुष करतीलच असं नाही. पुरुष नाहीच करणार. समजलं? तर मी पुरुषांच्या अपोजिट बोलते ना. हा. तर मी काय अपोजिट लगेच असं तुम्ही नाही पण मी खरं लगेच सांगितलं पार्टीवर ना. आलीस ना. बायका लगेच कशा पार्टीला जातात का लगेच खर्च पार्टीवर करतात आलीस का. ना. हा पण पार्टीचं घ्यायला काहीच गरज. मी तुला काय विचारलं होतं की इतका खर्च येतो तर अरे वा तुम्हाला हळदी कुंकवासाठी येणारा खर्च दिसला आणि तुमच्या पार्टीसाठी येणारा खर्च तुम्हाला दिसत नाही किंवा तो हिशोब तुम्हाला आठवत नाही. मग बोलावं लागणारच ना. तुम्ही बोलला नसतात की मी बोलले नसते. आज तर संक्रांती सारखा इतका चांगला दिवस आहे त्याच्यामुळे आत्ताच्या हे दिसलं तुम्हाला बायका खर्च करतात. पुरती मी माघार घेतो. पण बायका एवढ्या नटून सजून सुद्धा घरातली सगळी कामं करतात हे नाही दिसत ते. That's the तेव्हा नाही point. म्हणत की मी करतो तू सजलेस नटलेस तू आज काही करू नको आज जेवण मी करतो भांडी मी घासतो असं नाही म्हणत ते. आता हे बोलून बाकी तू मला तोंडावरती पाडलेलं आहे असं मला वाटतंय. तोंडावरती पाडले बरोबर आहे. मग इतकं बायका नटून सणवार सजून साजरे करतात पैसे खर्च करतात आनंद स्वतःचा साजरा करतात पण तुम्हाला उपाशी नाही ठेवत. घरचं सगळं सावरून सांभाळून बायका ह्या गोष्टी करतात. ते गळ्यामध्ये घातलंय ते छान दिसतंय तुला. थँक्यू. आणि हा मुद्दा जो होता बरोबर होता परफेक्ट होता. याच बरोबर या नोट बरोबर आपण आपली रजा घेतोय. आपण भेटणार नवीन ब्लॉग मध्ये. दिवस तर चांगला गेलेला आहे पण हा सगळं होत असताना थोडस कधी कधी हे स्वतः उकरून काढलेलं आहे तुम्ही. त्याच्यामुळे पण तरी पण हरकत नाही. काम करते मी जास्त डिस्टर्ब करत नाही. अजून एक पाऊल जर माणूस जर पुढे गेला बोलण्यामध्ये चुकला अजून 10 शब्द ऐकावे लागतात आणि 10 शब्द म्हणजे लागतील असे शब्द ऐकावे लागतील असे जीवाला बोचतात काळजाला टोचणारे शब्द खरे असतात ना ते टोचणार. त्याच्यामुळे आपण आता माघार घेऊन शांत बसूया. माघार घेऊन शांत बसूया. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग अप टू द एंड. बाय बाय. सी यू.